हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय अंजलीज ब्लॉग्स. तर आम्ही बनवत आहोत टमाट्याची चटणी. तर हे बघा, हे असे चुलीवर बनवावं लागते. तर हे माझ्या मम्मीनंच केलेलं आहे सर्व काही, पण मी इथं थोडं सांभाळत बसलेला. तर मला सांगा म्हणलं, तर तुम्हाला ऑर्डर पाहिजे असेल चटणीचा तर तुम्ही देऊ शकतात कमेंट करून. अशा प्रकारे ही चटणी बनते. याच्यामध्ये बी आहे बघा, 10 किलो टमाट्याची आहे ही. काय झालं, थोडी होऊ द्या अजून. बसन काय याच्यात लय उडन कटाकटा. हां, थोडं राहिलंय पाणी वाटतं, म्हणून याचे बुडबुडे यायलेत बघ ना, आहे ना. थोडंसं म्हणजे पाणी हसल्यावर कसं वाटतं, हे बुडबुडे येते. त्याच्यावरूनच कळायचं की बुडबुडे व्हायले. तर पाणी आहे अजून बी, ह्याला अजून आटवायची गरज आहे. गौरी लाव की नको. हे अशा प्रकारे चटणी बनते. उन्हाळ्यात छान लागते खाण्यासाठी. 3दा बनवलेली आहे चटणी. हां, कोणाकोण कोणाकोण हट, आपणच बनवली. हो, म्हणजे ही कुठून तरी आलेली रेसिपी. तर ही मम्मीनं 3दा बनवली, 3दा चटपट झाली ही चटणी. आता ही 4थी वेळेस आहे, तर ही बी आता पार होणार आहे. आम्ही नाशिकला बी दिली, औरंगाबादला दिली, मामाला दिली आम्ही. तर तसं सगळे म्हणले छान आहे, कमेंट केलं छान आहे. अजून बाहेरच्यांनी कोणी म्हणजे दीदीला दिली होती, दीदीच्या तिनं बाजूला दिली, तर मग ते बी म्हणले खूपच भारी बनली, कशी बनवतात. सगळे विचारतात कशी बनवतात. तर तुम्ही विचारण्यापेक्षा आम्ही ऑर्डर घेतला तर खूप कमी रेटमध्ये तुम्हाला भेटून जाईल. फ्रेंड्स, बाय एंड करते मी हे ब्लॉग. आणि इथेच आता चटणी झालेली आहे. आता याला बंद करून टाकू आपण. चला, तर एवढ्या जाळामध्ये होऊन देऊया आणि मग हे करूया. बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.